गुड इव्हनिंग राणी सरकार. कसा गेला आजचा दिवस? मी तर खूप दमलोय यार, सिरियसली का थकलोय ना मी. एक मस्त तुमच्या आजची गरम कडक कॉफी पाजा ना प्लीज. सही सही कुठे हरवलात? तुम्ही आला? कुठेच नाही. काय झालं? त्या अंजलीने परत काही केलंय का? नाही. सही मग काय झालंय? हा, चेहरा का असा पडलाय तुमचा? कसं सांगू? तुम्ही चिडलात तर? सही मी वाट बघतोय. टेल मी राईट अवे, काय झालंय? देवांश, माझ्या हातून एक चूक घडली आहे. काय झालंय? कुठली चूक? मी तुम्हाला न सांगता शमिका मॅडमना ऑफिसमध्ये भेटायला गेले होते. व्हॉट? का पण? त्यांना का भेटावंसं वाटलं तुम्हाला? तुम्ही ऑफिसला निघून गेल्यानंतर मला फार अस्वस्थ वाटत होतं म्हणून गेले. सॉरी, मला माहिती आहे माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. चुकलं माझं. तुम्ही रागवलात ना आता माझ्यावर. सॉरी. नाही, रागवलो नाहीये मी, आणि रागवण्याचा प्रश्नच येत नाही. सही, काम डाऊन. सी, तुम्ही जे काही केलं ते माझ्यावरच्या प्रेमासाठी केलं ना तुम्ही. आय कॅन अंडरस्टँड. पण हे सगळं करायच्या आधी एकदा तरी माझ्याशी बोलायला हवं होतं ना तुम्ही. बेसिकली मॅमशी जाऊन बोललात. एकदा मला कन्फ्रंट केलं असतं तर काय झालं असतं? सी, मॅम कितीही फ्रँक असल्या वागायला बोलायला, स्टील त्या बॉस आहेत ना माझ्या. आणि असं कोणाच्याही कॅरेक्टरवर काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. आणि सही तुम्हीच म्हणता ना की कुठल्याही व्यक्तीबद्दल मत क्रिएट करण्याच्या आधी आपल्या मनात आपण थोडी वेगळी जागा ठेवावी. म्हणजे तुम्हीच विसरलात. आणि या सगळ्याच्या पलीकडे व्हॉट अबाउट मी? माझ्याशी का बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? माझ्यावर संशय घ्यायच्या आधी एकदा तरी माझ्याशी बोलायचं होतं ना सही. नाही देवांश, माझ्या प्रेमावर विश्वास नाहीये तुम्हाला? काय बोलताय तुम्ही देवांश? तुमच्याबद्दल एक कणभरही संशय नाहीये माझ्या मनात. मी कधी असा विचारही करू शकत नाही. खरं तर ना, मला सांगता येत नाहीये की मला काय बोलायचं आणि काय होतंय. शांत शांत शांत, तुम्ही शांत व्हा. आणि तुम्ही इथे बसा. बरं बसा. सेट नाव सही. एक गोष्ट ना मी तुम्हाला वन्स अँड फॉर ऑल सांगतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सई. माझ्या मनात ना कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा विचार येणं पण शक्य नाही. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये कोणीतरी येईल हे विसरून जातो. इम्पॉसिबल येते. मला पूर्ण विश्वास आहे आपल्या दोघांमध्ये कोणीच नाही येणार. पण फक्त प्रेमच पुरेसं नाहीये ना देवांश. म्हणजे आपला पार्टनर आपल्या तोडीचं असणं पण गरजेचं आहे ना. ओके ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की मी तुमच्या तोडीचा नाहीये? देवांश, आता मस्करी करू नका. नाही म्हणजे मी खरंच सांगतेय तुम्हाला, तुम्ही एवढे शिकलेले आहात, हुशार आहात, यशस्वी आहात. काय कमी आहे तुमच्यामध्ये? सगळं काही आहे.
आणि तुम्हाला बायको कशी मिळाली? साधी एक टीचर. नाही म्हणजे कधी कधी ना माझ्या डोक्यात विचार येतो की तुम्हाला तुमच्या लेवलची हुशार बायको मिळायला हवी होती, माझ्यासारखी नाही. सही सही, काम डाऊन. फर्स्ट ऑफ ऑल लग्नामध्ये नाही हुशारी, हे सक्सेस वगैरे हे सगळं मॅटर नाही करत. लग्नात मॅटर करतं दोन माणसांचं मन जुळणं. ते आपलं जुळलंय ऑलरेडी आणि म्हणून आपलं इतकं छान पटतं ना, इतकं छान जमतं. तुम्हाला माहितीये मी दुसऱ्या कोणाबरोबर इतकं खुश राहणे इमॅजिन पण नाही करू शकत. आणि कोण म्हणाल तुम्हाला तुम्ही हुशार नाही आहात म्हणून? आपल्या लाईफमध्ये इतके मोठे मोठे प्रॉब्लेम झाले तेव्हा तुम्ही इतक्या शांत डोक्याने त्यातनं सोल्युशन काढलं. हे कोणालाही नाही जमत, अजिबात नाही जमत जे तुम्हाला जमतं. म्हणून तुम्ही इतके आवडता ना मला. फक्त कधी कधी जरा तुमची काळजी पण वाटते मला. का? का म्हणजे सतत फक्त दुसऱ्यांचा विचार करत असता ना तुम्ही, स्वतःचा विचारच करत नाही. कोणाला काय हवंय, कोणाला कशाची गरज आहे, या सगळ्यात असतं तुमचं डोकं आणि तुमची वेळ. जहागीरदारांची सून, माझी वाईफ, या सगळ्यातनं स्वतःला अडकून टाकले तुम्ही. आय मीन मला भीती वाटते की या सगळ्यामुळे तुम्ही तुमची आयडेंटिटी नाही विसरा. आठवतंय आधी माझी सही कशी होती? बिनधास्त, डॅशिंग. आणि आता आता बघा कशा झालात तुम्ही. माझ्या सई कधीच इतक्या घाबरट आणि इन्सिक्युअर नव्हत्या, हे तुम्हाला माहिती आहे सई. विचार करा यावर आणि प्लीज कधीतरी आधी सारख्या व्हा. आय रियली मिस दॅट सई. बरोबर बोलताय तुम्ही. मी ना माझ्या स्वतः भोवतीच एक कुंपण घालून घेतलंय. मी स्वतःमध्ये नक्कीच बदल करेन, आधी सारखी सई होऊन दाखवेन. पण मला एक सांगा, एवढं छान समजावून सांगायला तुम्हाला कसं काय जमतं? तुमच्याकडनं शिकतोय. चला फ्रेश होतो जरा. पण देवा, मला त्या शमिका मॅडम बद्दल खूप वाईट वाटतंय. आई म्हणजे त्या त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी मित्रमैत्रिणी शोधत होत्या आणि मी किती मोठा गैरसमज करून घेतला त्यांच्या बाबतीत. मी नव्हतं असं करायला पाहिजे. मला ना कळत नाही आता कुठल्या तोंडाने माफी मागू. ठीक आहे ठीक आहे, आता जरी कळत नसलं तरी लवकरच तुम्हाला कळेल. का विचारा? का? कारण तुम्ही सई आहात. तुम्हाला समोरच्याची मन जपणं खूप छान जमतं. तुम्ही कधी कोणाला दुखवू शकत नाही सई. कोण आहात तुम्ही? पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे काळजी करू नका. हो. आता तुमच्या सगळ्या शंका मिटल्या असतील तर आम्हास आमच्या प्राणप्रिय राणी सरकारांकडनं एक गरम कडक कॉफी मिळेल का? मिळेल. धन्यवाद. या. देवांशी बोलून तर बरं वाटलं, पण शमिका मॅडमची माफी जोपर्यंत मी मागत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. त्या बिचाऱ्या इतक्या चांगल्या आहेत ना की सहज मनाने मला त्या माफ करून टाकतील. पण तसं नको. मी त्यांना दुखावलंय. त्यांना बरं वाटावं ना त्यासाठी मी पण काहीतरी केलं पाहिजे. काय करू?
सई आता ही का कॉल करते मला? हॅलो. हा सई बोल. तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना मी फोन करू? नाही बोल ना. ॲक्च्युली ना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. काय झालं मॅडम? विचारू ना? या शो. हां मला सांगा तुम्हाला खायला काय आवडतं? व्हॉट? सांगा ना. पण का? आधी सांगा मग कारण सांगते. सई हे बघ, तू काहीतरी कुक करून पाठवणार असशील ना तर त्याची काहीही गरज नाहीये. तुम्हाला नसेल पण मला आहे ना. मला माझ्या मैत्रिणीसाठी काहीतरी बनवायचंय, त्यामुळे प्लीज आता मला सांगा तुम्हाला काय आवडतं लवकर. अगं पण प्लीज सांगा. ओके सांगते. रेड सॉस पास्ता. ठीक आहे चालेल, थँक्यू. बरं मला सांग तरी तुझा काय प्लॅन आहे? कळेल उद्या कळेल तुम्हाला नक्की. आता मी ठेवते, बाय. काम करा. ओके बाय. हां. पास्ता, रेड सॉस पास्ता. शमिका मॅडमची आवड ना अगदी त्यांच्यासारखी स्टायलिश. पण आता कुठल्या पद्धतीने बनवू हा रेड सॉस पास्ता? वहिनी काही खायला आहे का? भूक लागली यार. कॉफी करतेस? माझ्यासाठी पण कर. वहिनी. हा काय? अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? कसलं टेन्शन घेतलंयस का? बापरे, आजच्या दिवशी लवबर्ड्स भांडले? अगं नाही वेडाबाई, मी जरा वेगळ्या विचारात. कसला? मला सांग, तू रेड सॉस पास्ता खाल्लास? हो, पण असा घरी बनवतात तसा नाही. एकदम असा इटालियन स्टाईल ऑथेंटिक पास्ता खाल्लाय. अच्छा, मग त्याला फोडणी वगैरे दिलेली असते? नाही नाही नाही, अजिबात नाही. मला तो रेड सॉस पास्ता इटालियन ऑथेंटिक पद्धतीने बनवायचा, मग तो कसा बनवू? म्हणजे सिंपल आहे, इंटरनेटवर सर्च कर ना, मिळून जाईल तुला रेसिपी. अगं खरंच ना, माझ्या लक्षातच आलं नाही, बघायलाच पाहिजे. बाय द वे वहिनी, तू आज एकदम रेड सॉस पास्ता वगैरे का बनवतेस? काही स्पेशल आहे का? अगं स्पेशल वगैरे काही नाही, शमिका मॅडम साठी करतेय. दादाच्या मोसला मस्का मारायला चाललाय. मैत्री केली आहे ना आता त्यांच्याशी, मैत्री वाढवते. असं वहिनी हे बेस्ट झाला, तू त्यांच्याशी फ्रेंडशिप केलीस. का बरं? अगं का काय, तू गोड तर आहेसच ग, पण त्यांच्याशी फ्रेंडशिप करून त्यांच्यासोबत हँगआउट करून ना तू मॉडर्न पण होशील. मज्जा येईल तुला. प्रथम शोधते खायला काहीतरी. संपलाय, काय खाऊ? अगं वहिनी दूध. लक्ष कुठे तुझं आज? आहे कॉफी करते. हां हॅलो. हां मिळालाय, मी मेलच चेक करतो. अरे डोंट वरी, मी प्रेझेंट करायच्या आधीच सांगेन मॅमला. ओके. हां आपण ऑफिसमध्ये भेटून बोलू. ओके चल, सी यू, बाय. देवांश हे ट्राय करून बघा ना. सई काय ट्राय करायचं? तुम्ही सगळं छान करता हो, काय टेन्शन नाही. चला. अहो पण हे जरा वेगळं आहे. अहो वेगळं काय असतं? काय वेगळं नसतं, सगळं सेम असतं. देवांश प्लीज. मला उशीर होतोय, तुम्हाला कळत नाहीये का? नाही आता काही करणार नाहीये. एक घास खाऊन बघा प्लीज. एक घास. मी नाही करणार आहे काय ट्राय वगैरे, प्लीज. एक घास फक्त खायचा. मला ना सही कळत नाही, मला खरंच खूप. हे काय म्हणजे? पास्ता ऑथेंटिक इटालियन पद्धतीने बनवलाय मी आज. अरे कशाला का आज तुम्हाला? काय स्पेशल आहे का आज? काही स्पेशल वगैरे नाहीये, पण हा स्पेशल पास्ता मी खास फक्त शमिका मॅडम साठी बनवला. तुम्ही म्हणाला होतात ना, सॉरी कसं म्हणायचं हे सुचवा.
सुचलं. ग्रेट. हुशार आहे माझी बायको एकदम. बरं आता हे टेस्ट करा आणि सांगा कसं झालं. हा ऑफकोर्स सांगतो ना. क्या बात आहे. दिसतो तर टेस्टी आहे. मामा मिया, काय झालंय हा पास्ता. वाव, एकदम इटालियन ऑथेंटिक पास्ता वाटतोय हा. वाव, कमाल कमाल. येस, खरंच खरंच सही. मला वाटलं ना तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन फूड पण इतकं चांगलं बनवता. क्या बात आहे. खरं तर मलाही वाटलं नव्हतं की मला एवढा छान पास्ता बनवता येईल, पण जमलाय ना. हो खरंच जमलंय. मस्त झालंय. नाईस नाईस. ऐका, आज 2 डबे आहेत. हा तुमचा डबा आणि हा खास शमिका मॅडम साठी. त्याला तुम्ही हात लावायचा नाहीये, म्हणजे तुम्ही खायचा नाही. बापरे. पण त्यांना आवडेल ना नक्की. एवढं सगळं बनवलंय खरं. सही. तुम्ही इतक्या प्रेमाने केलंय म्हणल्यावर का नाही आवडणार त्यांना. नक्की आवडणार. नका काळजी करू. घ्या. ओके. पण डबा द्यायला विसरू नका आणि तुम्ही खाऊ नका. नाही घेणार मी. डोंट वरी. आता पळतो, खूप उशीर होतोय. आणि ठीक आहे, हे आता नाही, हे नंतर. चला बाय बाय. बाय 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 बाय. रेगो, काय चाललंय ग तुझं. काय चाललंय म्हणजे झाडांना वॉटर घालतीये. अगं आता पावसाळा सुरू आहे की नाही, तर झाडांना त्यांचं पाणी मिळतं. हे सगळं करायची गरज नाहीये. आणि तू जरा आराम पण करत जाग. झालं झालं. देवाच बोला, नाही तुम्ही पण मलाच बोला. या घरात ना मी काही केलं तरी सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला. मी काम केलं तर मला म्हणतात आराम कर, आणि आराम केलं तर म्हणतात काहीच काम करत नाही. कशी जगणार आहे मी या घरात. आणि ती तुमची बायको तिथे किती बोलते हो, मला येऊन जाऊन मलाच बोलते. प्रेगो प्रेगो प्रेगो, शांत शांत. फर्स्ट ऑफ ऑल खूप साधी गोष्ट आहे, खूपच साधी गोष्ट आहे की झाडांना असं कुठल्याही वेळी पाणी घालायचं नसतं. हा, आणि तुला माहितीये का कुठल्या झाडाला किती पाणी लागतं ते माहितीये. पण एवढं काय त्यात. पाणी आहे, झाड आहे. नाहीच माहिती ना. शाळा उगाच या सगळ्या फंद्यात पडायचंय तुला. जाऊ दे ना, सोड ना. छत्री घेऊन का उभी आहेस तू. का म्हणजे पावसाळा आहे. पाऊस नाहीये ना आता. आता नाहीये पण कधी पडू शकतो ना. पाऊस पडला आणि मी ओली झाले आणि माझ्या बाळाला सर्दी झाली, मला सर्दी झाली, मग काय करू मी. बेबीची केअर घ्यायला पाहिजे ना. देवांश, हा, वॉलेट विसरून गेला. थँक्यू सो मच से. तू काय करतेस इथे. अंजली. हा, अगं तुझ्याशी बोलतेय मी. काय चाललंय तुझं. काय ते झाडांना वॉटर घालत होते. झाडांना का पाणी घालतेस. बघितलं देवाज कशी बोलते तुमची बायको मला. किती ऐकून घ्यायचं मी. या सईने ना ठरवूनच टाकलंय. काहीही झालं घरात तरी अंजलीला बोलायचं. किती सहन करू मी. प्रेगो, मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय. तुम्ही कंटिन्यू करा. बाय बाय से. देवाज गेले. देवाज पण गेले. गॉड, या घरात कोणी माझी बाजू घेणार आहे की नाही. तुझा प्रॉब्लेम काय असाई. झाडांना वॉटर घालत होते ना, फक्त हेल्प करत होते. ही अशी हेल्प करणार आहे. ऐक ना अंजली, मदत जर करायची असेल ना तर समोरचा विचारतो की काय मदत करू. घरात ना खूप कामं पडली आहेत. साफसफाई करायची आहे, स्वयंपाक करायचा, आणखी बरीच कामं आहेत. ते पण करू शकतेस तू. आणि त्यातलंही जर काही करायचं नसेल तर झोप पण काढू शकतेस. ठीक आहे, पण हे झाडांना असं पाणी घालणं ना बंद कर बाई. सई गेली. ही सई मला परत ऐकून गेली. सई
तू डम समजतेस मला, पण ही अंजली डम नाहीये. साफसफाई करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. ठीक आहे, नाही आता बघच तू कशी खबर घेते मी तुझी. पाऊस पण नाहीये यार. जाम भूक लागली यार. आज मस्त आवडीची आईने भाजी दिली आहे. जेवायला गेलं पाहिजे. देवांश, आज डब्याला काय आणलंयस? देवांश बोल ना. तू डब्यात काय आणलंयस? पास्ता आणला. अरे मग उघड की आणि चल ना जेवायला. अरे आता कुठे ही वेळ आहे का जेवायची? अरे ब्रो, जेवायचा टाइम झालाय. हे बघ. बापरे, लंच टाइम झाला पण. हो. कामाकामात काही लक्षातच नाही आलं रे. बापरे. अरे एवढं काम करत नको जाऊ. चल जेवायला, आधी जेवून घे. अरे सगळे गेलेच? हो. अरे हा चल चल, मी पण आलो. ये लवकर ये. हा आलो आलो हा, आलो चल. आलो आलो. पण ना सईंनी शमिका मॅमसाठी टिफिन पाठवला होता आज. अरे द्यायचंच विसरलो. अरे काय झालंय मला. खूप त्यांनी फूड ऑर्डर नसेल केलं त्यांचं. मग तू लवकर. येस. मे आय कम इन मॅम? या कम इन. हॅलो मॅम. अरे देवांश, काय झालं? ये ना बस. नाही, आय एम ओके. मला सांगा, तुम्ही जेवण ऑर्डर केलंय का तुमचं? नाही अजून, आता करणारच होते. नका करू प्लीज. मी काहीतरी आणलंय तुमच्यासाठी. हे काय? तुमच्या मैत्रिणीला विचारा. सईंनी सकाळी उठून पास्ता बनवलाय तुमच्यासाठी. अरे बापरे. आय मीन जनरली त्या महाराष्ट्रीयन जेवण छानच बनवतात. आज कोणाच ठाऊक एकदम पास्ता वगैरे बनवला. आय गेस मैत्रिणीचं लाड करायचे असतील त्यांना. देवांश, अरे हे खूप आहे. हे माझ्या एकटीच्याने नाही संपणार आहे. एक काम कर ना, तू सुद्धा बस, आपण दोघं मिळून खाऊया. नाही 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 मला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की या डब्याला हात सुद्धा लावायचा नाहीये. मी जर यातलं काही खाल्लं हे त्यांना कळलं ना, मग माझी काही खेळ नाही. काय रे, माझ्या मैत्रिणीची मस्करी करू नकोस हा. नाव सांगेन तिला. बापरे, सई फॅन क्लब मध्ये आणखी एक मेंबर ऍड झाला वाटतं. तू पण ना. बरं, पण ऑन अ सिरियस नोट, हे खरंच नाही संपणार आहे माझ्याच्याने. प्लीज बस, आपण दोघं एकत्र हे संपवूया. मॅम खरंच थांबलो असतो, पण बाकी सगळे कलिग्स तू एक काम कर, तू जा, तू तुझा वेगळा डबा घेऊन ये आणि मग आपण खाऊया. ओके, तर झालं. यु नो व्हॉट, माझ्याकडे बेटर आयडिया. तुम्ही आम्हाला जॉईन करा ना, आपण एकत्र जेवूयात सगळे. चला कम. मी हा हा नाही, नको. ते स्टाफ बरोबर जरा ऑकवर्ड होतं. मॅम ऑकवर्ड काय, इनफॅक्ट टीम बॉन्डिंग होईल आपली. चला ना. देवांश, नको ना, खरंच नको. लास्ट टाइम. मॅम लास्ट टाइम सारखं काही होणार नाही. ट्रस्ट मी मॅम, ट्रस्ट मी देवा. मॅम, आय इन्सिस्ट. माझ्यासाठी प्लीज. ओके फाईन, फक्त तू म्हणतोयस म्हणून येते. थँक्यू. या तुम्ही, मी वाट बघतोय. आलेच.